इथं नाही मारायच्या लांब उड्या, इथल्या इथंच मारायच्यात, पण पायाचा प्रॉब्लेम वगैरे नाही ना. तुम्हाला असेल तर तुम्ही दुसऱ्या गेममध्ये या मग. हा तशा टाईपचाच आहे. हां नको म्हणूनच चार चार म्हणूनच म्हणलं ना, गेम तीच आहे पण त्याला थोडंसं ट्विस्ट दिलाय आम्ही. इतकं हळू नाही आणि असं पण नाही, एका पायाने वगैरे नाही, दोन्ही पायांनी उडी मारायची. रेडी? बघा बरं का तुम्ही सगळ्या, पण कोण आउट होतंय काय होतंय सांगा आम्हाला. तर जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं आजच्या रथसप्तमी निमित्त हा हळदी कुंकू समारंभ आणि या समारंभामधला हा पहिला गेम आपण घेतोय आल्याड पल्याड. स्टार्ट. आल्याड पल्याड, आल्याड पल्याड, आल्याड पल्याड, आल्याड पल्याड, पल्याड ग्रीन आणि या. ओके, तुम्ही फक्त साईडला थांबा. इथे का व्यवसाय करता काय, बचत गट वगैरे नाही? ही आपल्या घरातली रोजची लागणारी गोष्ट आहे नाही का, पण त्याचाच व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी साताऱ्यात रोवली आणि आता खूप छान पद्धतीने बोबाट मॅडम हे करतायत. सो सगळ्यांना ते हे गिफ्ट देत आहेत. सगळ्यांना त्याने एक कॉमन फोटो काढूयात आपण. सूर्य नमस्कार दिन, बरोबर. या पुढे जागतिक सूर्य नमस्कार दिन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आणि आपल्या सगळ्यांना माहिती की सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, म्हणजे आपण सहज घरात करू शकतो असा व्यायाम आहे. आणि रथसप्तमी हा सूर्याशी निगडीत मकर संक्रमणाचा हा काळ आहे, त्यामुळे याला सूर्य नमस्कार दिन असं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. मॅडमना बक्षीस आपण देणार आहोत. मॅडमना हे बक्षीस दिलं जात आहे, तेव्हा सतर्क राहा. उत्तर आपल्या भोवतीच असतात, आपण वाचलेलं असतं व्हॉट्सअपला अनेक. तर आपल्या सातारा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. साताऱ्यातील 5 पर्यटन स्थळं लगेच सांगायची. चार भिंती आणि अजिंक्यतारा. बेस्ट. एक मिनिट थांबा. ज्या प्रश्न ही गिफ्ट आज स्पॉन्सर केलेली आहे. थँक्यू सो मच. सजना सजना बरखा बहार आई, रस के फुहार लाई, आँखियों में प्यार लाई. वो सजना बरखा बहार आई, तुमको पुकारे मेरी मन का पपीहरा, मन का पपीहरा, मीठी मीठी आगरा. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई. मंदिरी गुलाल उधळली, नगर रंगले, भक्तजनांचे भवे नाचले, राम भक्तीचा गंध दरवळे, गुड्या तोरणे घरोघरी, घरोघरी प्रभू आले, मंदिरी आले.
खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, किती मंत्र हा सोपा, खर्च लागतो काय, किती मंत्र हा सोपा. मला पातकी वाल्या कोणी उलट्याला मे पापे गाडी, वाजविला डंका, वाजविला डंका, वाजविला डंका, किती मंत्र हा सोपा. पद्मावती माने, जोरदार टाळ्या. त्यानंतर द्वितीय क्रमांक अर्चना कुलकर्णी मॅडम. हेमलता मॅडम या ना तुम्ही. हेमलता मॅडम. रंजना ताई या. रंजनाताईंच्या हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात अर्चना कुलकर्णी मॅडम यांना. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थातच सुधा पटवर्धन यांनी मिळवलेला. तर दोन ग्रुप आहेत, विद्या आणि वैशाली. ओके, 1 2 3 स्टार्ट. गाड्या लावल्या तरी झालं. कॅप्चर करायची आवाज. चला चला, वा वा, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि मागं बघून द्यायचं नाही, एकदम जोरदार टाळ्या होते आपल्या मैत्रिणींसाठी. हो, असं पुढं नाही यायचं. गेट कॅन्सल करू का मी? नाही नाही, ड्रॉप झालं. SS मसाले यांच्याकडून हे गिफ्ट या सर्व महिलांना दिलं जात आहे. आणि विद्या चव्हाण या आपण घरात मुलांना खूप साऱ्या सूचना करतो, तर त्या आपण स्वतःही पाळल्या पाहिजे. वेगळ्या अँगलनी प्रसिद्ध आहे. तर या साताऱ्यावर आधारित एक प्रसिद्ध लावणी आहे, ती तुमच्या ग्रुपपैकी कोण लगेच म्हणेल? मी साताऱ्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका, माझ्या रूपाची नवाई, माझा रंग मोगाई, मला नजर लावू नका, रोखून पाहू नका. फास्ट वरती आमच्या सपना मॅडम दिसल्या बघा. तुम्ही जागा सोडायची नाही हा अजिबात. म्युझिक लावा. आपल्या कोण नाही लावायचं, त्यांनी लावलं पाहिजे. एका वेळेला टिकली, एका वेळेला एकच टिकली. एका वेळेला लावायचं नाहीये, बाजूला लावा. आपल्याला तिथलं मोजायचं तुमचं कसं लावा, मोजता आला पाहिजे. तर मागच्या बाजूला डाव्या बाजूला असणाऱ्या खुर्चीवर थोडंसं पुढं सरकून घ्या, म्हणजे इतर महिला काढल्या तरी चालतील. कारण तुम्ही छान आवरून सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ज्या
बराच वेळ झाला आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, महिलांना प्रोत्साहित करतायत आणि आपल्या सर्व सोहळ्याकडे वळणार आहोत. एक ग्रुप फोटो घेऊयात. मॅडम मध्ये थांबा. चविष्ट पदार्थ तुम्ही इथून गेल्यावर नक्की बनवणार आहात. गौरी नलावडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम प्लीज त्यांनाही सन्मानित करूयात. मजा येते का तुम्हाला? आवाज नाही आला? भरपूर. ओके. माधवी इंगळे मॅडम यांनाही मी वर बोलवते. माधवी इंगळे मॅडम आणि हेमलता त्यांना विनंती करते आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करावं. आता पुढच्या गेमसाठी ज्यांना फुगा फुगवता येतो 10 जणी पाहिजेत आपल्याला. मॅडम या की तुम्ही या पुढं या. आता तुम्ही घ्या फुगा. पुढे येत राहा ना तुम्ही. फुगा कोण घेणार? नाही. तेव्हा त्यांनी किती पास केलं? काय केलं? नाही. तुम्हाला नियमच समजत नाही. बाद सगळ्या बाद. हे राहू दे. खूप कन्फ्युजन करताय तुम्ही. आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीयुत सागर भोसले यांनी सुरू केलेली जय सोशल फाउंडेशन त्यांच्या वतीने सुरू आहे हा गेम शो आणि हळदी कुंकू समारंभ. पूर्ण फुगा फुगवायचा. पूर्ण फुगा फुगवायचा. मेगा टायमिंग बघा झालं असेल कदाचित. झालं. स्टॉप मॅडम. स्टॉप जागेवर थांबा. आता तुम्ही ज्या ज्या खुर्चीपाशी होता तिथे मोठा फुगा एवढा छोटा नाही. संगीताताई मोठा फुगा नाही. हवा जाते म्हणजे फुग्यात हवाच असते ना. आवाज जाणार नाही. टायमिंग बघा मेगा. तुमच्याकडे का काका फुगा यांना द्या लवकर. असलं तर फुगा आहे का तुमच्याकडे? द्या लवकर फास्ट. त्यांनी तिजोरीत ठेवले. हा तुम्ही यांचा एक धरूया कारण ते फुगा मिळाला थोडा ना आहे. त्यांचे काही सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी तर यासारख्या स्पॉन्सरचे सन्मान करूया. त्यासाठी मी जय सोशल फाउंडेशनच्या हेमलता भोसले आजच्या आपल्या प्रमुख उपस्थित असणाऱ्या माननीय रंजनाताई रावत तसेच त्यांच्या सुनबाई आणि वैशालीताई आणि आपल्याला वर येण्याची विनंती करते. एकत्रित सन्मान करतोय. यानंतर श्री समर्थ किराणा आणि जनरल स्टोअर्सचे
त्यानंतर निर्मिती आर्ट स्टुडिओ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्वांसाठी, कारण यांचे योगदान खूप महत्त्वाचं आहे. प्रफुल्ल कदम यांच्या कुटुंबातील कोणी उपस्थित असतील तर निर्मिती आर्ट स्टुडिओ. मॅडम एक मिनिट, त्यांचं झालं की दोघांनी वेगवेगळ्या फर्ममधून योगदान दिलेलं आहे. जोरदार टाळ्या कदम कुटुंबियांसाठी. मॅडम या ना वरती. श्रीशा लाकडी घाणं, पूनम नलावडे, ASK डान्स अकॅडमी. मॅडम आपले नाव सांगा प्लीज. व्हरायटीज, समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर, कृष्णाई किराणा अँड जनरल स्टोअर, निर्मिती आर्ट स्टुडिओ, संस्कृती ब्युटी. अस्मिता पाटील, देवत्व बेकर्स, अस्मिता पाटील. बराच वेळ झाला बाहेरच थांबलेले होते, ज्यांनी इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला. समता मेकअप स्टुडिओच्या समता जगताप, SS मसालेच्या रजनी बोभाटेताई. गेममध्ये ज्या विजेत्या ठरतील त्यांना मसाल्याचं पॅकिंग दिलेलं आहे. या सर्वांचे जय सोशल. आपण एक महिनाभर हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो. संक्रांतीपासून मी वाट पाहत होते की शाहूनगरमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम कधी होतोय आणि सगळ्या महिलांना बरोबरून कधी भेटायला मिळते. खरं तर हळदी कुंकू सगळीकडेच होतात, परंतु शाहूनगरमध्ये हळदी कुंकू एक आगळं वेगळं असतं असं म्हटलं तरी काय वावड होणार नाही. कारण या कार्यक्रमाला या शाहूनगरमधल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्याचं कारण असं आहे की आदरणीय आपल्या सगळ्यांचे बंधू सागर भाऊ ते नेहमीच तुमच्यासाठी धावून येतात आणि त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम कसा व्यवस्थितरित्या पार पडेल हे खरं तर शाहूनगरमधल्या महिलांच्याकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही त्यांना साथ देतात. महिलांना स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. आपण नेहमी म्हणतो की एका यशस्वी महिलेच्या मागे एक यशस्वी पुरुष असतो, तसंच एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी महिला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार आहे. कारण आमच्या हेमा वहिनी प्रत्येक वेळेला त्यांना साथ देऊन त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्याबरोबर हिरारीनं भाग घेऊन आमच्या महिला भगिनींसाठी काहीतरी करत असतात. तुमच्या सगळ्यांची अशीच साथ त्यांच्यापर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही अशी ईश्वराची प्रार्थना करते. आणि आज चित्राताईंनी तर ज्या गेम्स घेतल्या खरं तर महिलांना म्हणजे हसण्यासारखं खूप काय होतं. चांगले चांगले त्यांनी गेम घेतलेत. थोडंसं सागर भाऊ इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये जर आपण मोठं स्टेज उपलब्ध केलं तर महिलांना मोकळ्या अंगानं गेम्स घेता येतील किंवा त्यांना खेळ खेळता येतील. तर पुढच्या कार्यक्रमामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण जर हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा असं काही गेम्स घेतल्या तर एखाद्या मोठ्या ग्राउंडवर घेऊया आणि तिथं महिलांना चांगले गेम्स वगैरे खेळता येतील अशा पद्धतीने आपण व्यवस्था करूया. कारण या महिलांना खूप काय खेळायचं आहे, खूप काय त्यांना त्यांच्या जे काय कलागुण आहेत ते त्यांना दाखवून द्यायच्यात. आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या शाहूनगरमधील महिला त्या प्रत्येक गेममध्ये सहभागी होऊन आज आपण पाहिलं की 78 वर्षाच्या महिला सुद्धा इतकं छान गात आहेत. मी त्यांना माझ्या वतीने एक साडी गिफ्ट केली. खरं तर असंच प्रत्येक महिन्याने स्टेजवर येऊन आपल्या अंगी जे काही कलागुण आहेत ते निश्चितपणाने दाखवण्याचा आपण प्रयत्न करावा. आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद कायमस्वरूपी आदरणीय आपल्या सागरदादांच्या पाठीशी राहावे अशी ईश्वरची मी प्रार्थना करते. आणि ज्या ज्या महिलांनी गेममध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं स्वागत करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यांचा डान्ससाठी ती मस्त तयार होऊन आलेली आहे. आम्ही मगाचपासून बघत होतो की ही मुलगी एवढी तयार होऊन का आली आहे, तर त्याचा राज आत्ता आम्हाला कळाला. तुमची गाणी फक्त सांगा, तुमची गाणी दोघी जणी. पहाड़ी बाटमा चुम चुमे पायल घुंघरू भागने जारी खुटमा ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटमा चुम चुमे पायल घुंघरू भागने जारी खुटमा ताल त्यार
राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा दिला जोडी मुंबईला फिरवा दिला जोडी मुंबईला फिरवा मला जोडीनं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा खूप छान. आर्याच्या आईने पण इथे यावं. नृत्य करायची आणि नृत्य पाहायची खूपच आवडेल. टीव्हीमध्ये लागलेले सगळे कार्यक्रम नृत्याची पाहते आणि ह्या मुलीने जे नृत्य केलेलं आहे त्यामुळं आजच्या प्रतिकृतीच्या कार्यक्रमाला खूपच मोठी रंगत आलेली आहे आणि खूप छान कार्यक्रम केलेला आहे. त्याबद्दल मी या मुलीचे खूप आभार मानते.
माझ्याचे खूप आभार मानते आणि तिने असंच पुढे राहावं आणि आपल्या कलेला चांगला वाव देऊन यामध्ये आपलं नाव कमवावं असे मी आशीर्वाद देते आणि त्याबद्दल मी तिला हे बक्षीस देते. धन्यवाद मॅडम. आर्यासाठी जय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीशराव यादव यांच्याकडूनही या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचे. मी दोन्ही डान्स करणाऱ्या या मुलींच्या महाजन काकू तुम्ही स्वराला द्या आणि तुम्ही शिट्टी वाजवा. माईकवर क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि यांना आपण गिफ्ट देणार आहोत. आपल्या जे मेकअपचं बक्षीस आहे तुमच्याकडून आहे ना, तुम्ही यांना गिफ्ट द्या. इतकी सुंदर शिट्टी वाजवलेली आहे. तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात ना? आर्टिस्ट आहे म्हणून मी तुम्हाला सिरियलच्या सेटवर बघितलेलं आहे. जोरदार टाळ्या. आम्हाला येत नाही ना शिट्टी. आनंद घेतला पाहिजे प्रत्येक क्षणाचा, हे खूप महत्वाचं आहे आणि तो आनंद आपल्याला आपल्या आवडीच्या कृतीतून घेता येतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. सर्व या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी आता बक्षीस वितरण होत आहे. जसं नाव घेतलं जाईल कृपया स्पर्धकांनी पटकन स्टेजवरती यायचं आहे आणि सांस्कृतिक विविधता विभाग आहे त्यामधली 3 बक्षिसं मी जाहीर करते. त्यांनी एकवार मंचाकडे यायचं आहे आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तर सांस्कृतिक विविधतामध्ये 3रा क्रमांक आहे पूजा भोईटे. द्वितीय क्रमांक. जोरदार टाळ्या मैत्रिणींसाठी. यांनी सांस्कृतिक विविधता यामध्ये हा 2य क्रमांक आहे सई आटकेकर आणि प्रथम क्रमांक आहे प्रियांका काळे. तर या तिघींचंही अभिनंदन. पहिल्यांदा सई आटकेकर येत आहेत. जोरदार टाळ्या जय सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमासाठी, सागर भोसले सरांच्या कल्पकतेसाठी आणि या मैत्रिणींच्या उत्तम सहभागासाठी. यानंतर 3य क्रमांक आहे प्रियांका कोळी. जोरदार टाळ्या. प्रियांका उपस्थित आहात का? प्रियांका कोळी. 3य क्रमांक मनीषा घुले. येऊन थांबायचे स्टेजच्या बाजूला. आणि प्रथम क्रमांक मेघना पाटील. मनीषा घुले, मेघना पाटील प्लीज. येस, वेलकम. या कोण आहे? मेघना पाटील कोण आहे? नंतर विशेष सजावट. त्यांना हे 3य क्रमांकाचं बक्षीस दिले जात आहे शैक्षणिक आणि पर्यावरण देखाव्यासाठी. त्यानंतर सविता बावरे 2य क्रमांक. छाया लावंड 2य क्रमांक. उषा गायकवाड आणि प्रथम क्रमांक योजना कणसे. ज्या उपस्थित असतील त्यांनी प्लीज आपलं नाव इथं आल्यावर सांगावं. आणि योजना कणसे आपण यानंतर सन्मानित केले जाते. प्रथम क्रमांक योजना कणसे. क्रमांकाचे बक्षीस दिले जाते. यानंतर सातारा शहर आणि सामाजिक 2य क्रमांक
जयश्री मोरे आणि प्रथम क्रमांक अर्चना इंगवले. कृपया उपस्थित असाल तर आपण कृपया स्टेजवर यायचे. मिसेस अभिजित बालटक्के, मिसेस विलास शिंदे, ॲडव्होकेट. पुढे या तुम्ही दोघी. गौरीताई थँक्यू. यानंतर विशेष बक्षीस आणि त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस आपण देणार आहोत. पुढे सुनीता कांबळे आणि प्रथम क्रमांक पूजा डोंगरे. तुमच्या हस्ते बक्षीस द्यायची आहेत. हा मान तुम्हाला दिला जातोय म्हणून वर बोलवले जाते. सुनीता होय का? सुनीता कांबळे यांना बक्षीस दिले जाते. यांना जाहीर करते. त्यामध्ये तृतीय क्रमांक पूजा पाटील. पूजा बक्षीस द्यावं. श्रेष्ठी मॅडमना विनंती करते आपण दुसरं बक्षीस द्यावं. द्वितीय क्रमांक होते मराठीच्या श्रेष्ठी मॅडम आणि प्रथम द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. पूर्वक धन्यवाद. मध्ये मध्ये चालू बंद करा. नांगरे मॅडम आउट झालेले आहेत. पण स्वतःसाठी जगलोच नाही. मॅडम म्युझिक. मागं आले तुम्ही मॅडम, आउट झाला तुम्ही. म्युझिक गाणं.
वैशालीताई ठरल्या 4थ्या क्रमांकाच्या विजेत्या. संगीताताई. तसेच या ठिकाणी मिसेस सुनील फडतरे, मिसेस विक्रम आलेली आहे. आमचे सर्व प्रायोजकांचे खूप मनापासून आभार ज्यांनी. आणि प्रथम क्रमांकाच्या विजेत्या त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातील सुखकर करण्यासाठी ही योजना आहे सुरू असतं. तर जय सोशल फाउंडेशनच्या यापुढील उपक्रमांना आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. AR स्टुडिओ आणि सलूनच्या वतीनं बरं बघूयात. शेवटी तो लकी विनर आहे. मॅडम तुमचं कौशल्य आहे, जरा हलवायचं खाली होतं तर ते विस्कळीत होईल. वाकून कसं काढणार, यातून एक एक काढा प्रत्येकीने. पहिले 5 नंबर आपण जाहीर करूया. सविता सोमनाथ पवार आहेत का? हे काय माहित नाही. AR स्टुडिओच्या मॅडम तुमचं नाव ऋतुजा जाधव या ठिकाणी आहेत. त्यांनीही छान साईडला थांबा शकता. दुसऱ्या लकी विनर आहेत सुनंदा सुनंदा दौडटिया आहेत का? जोरदार टाळ्या सुनंदाताईंसाठी. आता रंजन इथे थांबा मॅम. AR स्टुडिओच्या वतीनं ही पहिली 5 बक्षिसं दिली जात आहेत. उल्का भागवत, उल्का नंदकुमार भागवत आहेत का? अभिनंदन. उल्काताई इकडे येऊन थांबा. सांगत जाते मॅडम, पुन्हा तुम्हीच काढा. उषा कुंभारे, उषा अरुण कुंभारे आहेत. प्रिया प्रल्हाद जाधव, प्रिया प्रल्हाद जाधव. कधी कुणाचा नंबर लागेल? सुचिता पवार, सुचिता पवार आहेत. जोरदार टाळ्या. सविता पवार, सुनंदा दौड, सुनंदा दौड आणि
2 लकी विनर ठरलेले आहेत. मॅडम तुमचा डेमो करायला पाहिजे होता त्याला. हा इथं व्हायला पाहिजे होता. प्रमिला सचिन यादव. या फास्ट यायचंय. आशा साठे. आशा साठे. आशा थर्ड लकी विनर ऑफ जय सोशल फाउंडेशनच्या मध्ये अनिता लोखंडे आहेत का? टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे. आहेत आहेत ओके. रंजना आगाटे आहेत का? आहेत ओके. या काकू. वनिता संजय देशमुख. वनिता देशमुख. प्रभाताई आपण बक्षीस द्या. नंदिनी कदम. शेवटचं 7वं बक्षीस लकी विनर ऑफ जय सोशल फाउंडेशन लकी ड्रॉ. हेमलताताई कुणाचं असेल? कुणाचं असेल? तर पूनम ननावरे या ठरलेल्या आहेत. या बोधे पण ही मुलांची नावं असतील तर त्यांना दिले जाणार नाही. ड्रॉ मॅडम आहेत. या मॅडमच्या हस्ते गिफ्ट दिले जाते. यानंतरच्या दुसऱ्या लकी विनर आहेत मीना. यांच्या वतीनं या दोन्ही विजेत्या ठरलेल्या आहेत. जोरदार टाळ्या सर्व लकी विनर्ससाठी. राणा यांच्या वतीनं पूनम नलावडे मॅडम हे गिफ्ट देत आहेत. लकी ड्रॉ काढायच्या अगोदर प्रथमतः आपल्या शाहूनगरमधल्या सर्व भगिनींचे मी खूप खूप आभार मानतो. कारण 5 वाजल्यापासून काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या अजूनपर्यंत बक्षिसासाठी नाही थांबल्या, त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी थांबलेल्या आहेत. आणि बऱ्याच महिलांना मी बघितलंय की आता हा थोडासा आपल्या शाहूनगरमधला एकमेव हॉल असा आहे की इथं दुसरी व्यवस्था सध्या तर नाहीये, परंतु 500 महिला आपण या हॉलमध्ये बसतात. बऱ्याच महिला बाहेर उभ्या राहिल्या त्या आणि सर्व महिला आत आल्यानंतरच मी आत आलो होतो. तर मी बघत होतो की आता नक्कीच पुढचा कार्यक्रम मॅडम आपल्याला मोठ्या ग्राउंडवरतीच घ्यावा लागेल आणि नक्की तो पुढच्या वर्षी आपण ग्राउंडवरतीच घेणार आहे. तुमच्या सगळ्यांना मिळणारा हा जो आनंद आहे हा बघूनच आम्हाला खूप आनंद होतो. बाकी आमची तुमच्याकडून कोणती अपेक्षा नाहीये. तुम्ही भविष्यात आमच्या बरोबर असणार याची आम्हाला 100% खात्री आहे. तरी सुद्धा तुम्ही कायम असं आनंदी हसत खेळत राहावं. आज तर हा महिलांचा कार्यक्रम आणि मी एकटा त्या ठिकाणी बसलो होतो, पण मलाही खूप हसू येत होतं वरच्या त्या सगळ्या गेम्स बघून. परंतु हसू कसं, कारण एकटाच मी तिथं बसलोय. तुम्ही मात्र खूप मजा करत होता. आपल्या शाहूनगरमध्ये आपण बऱ्याच उपक्रम राबवत असतो. या उपक्रमांमध्ये सर्व बऱ्यापैकी महिलांचा मॅडम सहभाग असतो. आता स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही आतापर्यंत जवळजवळ 12-13 कॉलन्या केल्या. श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांचा आपला वाढदिवस आहे, तर 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे म्हणून आम्ही प्रत्येक कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम घेतोय. मला वाटतंय कोणाकोणाच्या कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम झाली त्यांनी कृपया हात वर करावेत की आतापर्यंत कोणाकोणाच्या कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम झाली. कोणाकोणाच्या कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम झाली आतापर्यंत? छान, म्हणजे 50% 40% कॉलन्यांमध्ये आता स्वच्छता झालेली आहे. अजून 60 स्वच्छता मोहीम असेल तुमच्या कॉलनीमध्ये तेव्हा आदल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी येऊन सांगत असतो. तुम्ही फक्त त्या ठिकाणी उपस्थित राहिलात, अगदी छोटंसं खराटा घेऊन जरी बाहेर आलात तरी खूप छान वाटणार आहे आम्हाला. बाकी काही जास्त खोरं किंवा टीका वगैरे घ्यायची गरज नाही तुम्ही. आणि इथून पुढे देखील या कार्यक्रमाला तुम्ही अशाच पद्धतीने चांगला प्रतिसाद द्याल एवढ्या आशा बाळगतो. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाला आमच्या भगिनी, ज्येष्ठ भगिनी रंजना रावत मॅडम, त्याच पद्धतीने आमची दिदी रिद्धिताई,
या आल्यापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं मिसेस आमच्या मंगे जगताप असतील, मिसेस फडतरे, सुनील बाबा फडतरे, मिसेस विक्रम फडतरे, मिसेस समर्जित गोडसे काकू असतील, त्यानंतर बऱ्याच आमच्या जवळच्या मित्रमंडळींच्या मिसेस या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि इथून पुढचा माझ्या हातून काही मी ड्रॉ काढत नाही, दुसऱ्या कोणाला तरी काढत नाही तर या जाणाऱ्या बायकांना शेगडी अतिशय छान अशी ही 3 बर्नरची शेगडी आहे. बघूयात कुणाला द्यायची आहे. या गॅस शेगडीच्या असंख्य व्हरायटी आपल्याला अनंत ट्रेडिंग मध्ये उपलब्ध आहेत. आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना विनंती आहे की आपण या शेगडीचा लाभ घ्यायचा आहे. आनंद ट्रेडिंग मध्ये या शेगडीच्या असंख्य अशा व्हरायटी आपल्याला भेटणार आहेत. त्याचबरोबर अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या वतीनं हे 3रं बक्षीस रजनी कारंडे आहेत का? हे काढू दे 3रं. अरे या 2रं बक्षीस तुझ्या हस्ते काढायचंय. ये वरती प्रमिला काळे, साईडला थांब, साईडला. प्रमिला काळे ठरल्या आहेत 3य बक्षिसाच्या विजेत्या. गेल्या बक्षीसच संपणार, 3ऱ्या बक्षिसाला विजया पवार. विजया पवार बघा, कधी कोणाचं नशीब उजळेल सांगता येत नसणे, त्यांच्या नशिबात शेगडी आलेली आहे. अरे खालून वर पूर्ण चिठ्ठ्या हलव, सगळ्या हलवलं ना. शैला मोरे, खालून हलवून काढ. छान. मंगल भरत कांबळे, मंगल भरत कांबळे. सो आता आर्या जातोय. आणि हळदी कुंकवाचं वाण आहे ते बाहेर 3ही बाजूनी कुठूनही तुम्ही गेलात तरी तुम्हाला मिळेल. फक्त सावकाश दमाधीरानं आणि कुठलीही गडबड गोंधळ न होता आपण इथून बाहेर पडायचं आहे. आणि अजून 1ल्या आणि 2ऱ्या विजेत्यांना देवत्व बेकरीच्या वतीनं केक सुद्धा देण्यात येणार आहेत. सो त्यांनी थांबायचं आहे. काढ. विराज, बघूयात कोणाचं नाव काढतोय. विराज, विराज वाचता येते का तुला? उज्ज्वला भृंगले, उज्ज्वला भृंगले. एक 2 गोड बक्षीस राहिलेली आहेत. थांबा. उज्ज्वला भृंगले मॅडम यांना मिळालेली आहे 1ल्या क्रमांकाची आटा चक्की. अजून एक कडा. प्रगती पोफळे, प्रगती पोफळे या 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 घरी. शुभांगी पोळ आहे का? शुभांगी पोळ आहे का? वर्षा दीपक जाधव देवीच्या वतीनं मिसेस पाटील आपल्याला हे बक्षीस प्रदान करतायत. पुन्हा एकदा जय. आणि उपस्थित अनेक ज्या सर्व स्पॉन्सरर आहेत त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. खूप अभिनंदन.